नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. एप्रिल 2024 ते मार्च 2026 या कालावधीत केंद्र सरकारची आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि राज्य सरकारची महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना या एकत्रित आरोग्य योजना अंतर्गत ठाणे जिल्ह्यात तब्बल 1,54,874 रुग्णांवरती मोफत उपचार करण्यात आला असून जिल्हा सामान्य रुग्णालय ठाणे येथेही 240 रुग्णांना उपचाराचा लाभ मिळाला आहे. ठाणे जिल्ह्यात एकूण 40 शासकीय आणि 115 खासगी अशा 155 अंगीकृत रुग्णालये, 32 प्राथमिक आरोग्य केंद्र आणि 126 शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र मिळवून तब्बल 313 आरोग्य सुविधा आणि योजनेअंतर्गत कार्यरत आहेत. तरी देखील महागड्या खासगी सरकारी यंत्रणेकडे पाठ फिरवत असल्याचं दिसून येतंय. जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर धीरज महागडे यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णांना चांगले उपचार दिले जातात. त्यामुळे सिव्हिल रुग्णालय हेच सर्वसामान्य कामगार, गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी सर्वात मोठा आधार ठरत आहे. येथे शासनाच्या योजनांमुळे अनेक गंभीर आजारांवरती मोफत उपचार मिळत असल्याची माहिती वरिष्ठ जिल्हा समन्वयक डॉक्टर रवींद्र जगतकर यांनी दिली आहे. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत आणि चीफ मिनिस्टर रिलीफ फंड ह्या अतिशय चांगल्या योजना आहेत. गरीब रुग्ण आहेत, ज्यांना खर्च जास्त येतो, हॉस्पिटलला बिल परवडत नाही आहे, मेजर सर्जरीज आहेत. आता जवळपास 1000च्या वरती आजार आम्ही या लोकांत इन्क्लूड केलेले आहे. या आजारामध्ये अगदी फ्री ट्रीटमेंट होते. बरेचसे हॉस्पिटल 30 बेडच्या वरती आहेत, त्यांना पण हे लागू आहे. फक्त महत्त्वाचं आहे, तुमची ट्रीटमेंट सगळी फ्री होणार, मेडिसिन फ्री मिळणार, सगळ्या गोष्टी फ्री होतील. फक्त यासाठी लागणारं जे डॉक्युमेंट आहे त्याच्यामध्ये आधार कार्ड आणि तो मोबाईल लिंक असणं खूप गरजेचं आहे. आता बऱ्याच अंशी आधार कार्ड मोबाईलला लिंक नसतो, त्यावेळेस थोडा प्रॉब्लेम येतो. अशा वेळेस जर कधी तुम्ही तहसीलदारकडनं सर्टिफिकेट घेतलं आणि ते जर अपलोड करून जर केलं तर ते तुम्हाला ते कार्डचा लाभ घेता येईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की तुमच्याकडे आधार कार्ड आहे, रेशन कार्ड आहे, तर तुम्ही ते आधार मोबाईलला लिंक करून घेणं खूप गरजेचं आहे. तर तुमची इझी प्रोसेस होते. बरेचसे हॉस्पिटल म्हणजे जवळपास 30 बेडच्या वरती जेवढे हॉस्पिटल ते सगळे इम्पॅनल केलेले आहेत. गव्हर्मेंट हॉस्पिटल सगळे आहेत. यातले महागडे इन्स्ट्रुमेंट, मशीन, ऑपरेशन तुम्हाला 1.5 लाखापासून तर 5 लाखापर्यंत याच्यावर ट्रीटमेंट करता येते. जर काही रुग्ण आहे त्यांना जास्त खर्च येत असेल तर त्याला मुख्यमंत्री सहायता निधी असतील किंवा विविध ट्रस्टमार्फत आम्ही ही सेवा देतो. जिल्हा रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय ठाणे यांच्या अंतर्गत जेवढे हॉस्पिटल त्याच्यामध्ये ही योजना लागू आहे. सगळ्या PSCला आहेत, सगळ्या हॉस्पिटलला आहेत. फक्त तुम्ही येताना कुठल्याही हॉस्पिटलला जे ॲडमिट होता त्या तुम्ही डॉक्युमेंट घेऊन जाणं आणि प्रॉपरली डॉक्टरशी कन्सल्ट करून तिथे आरोग्य मित्र असतात त्यांच्याशी भेटून तुम्हाला जे काही असतील ते अडचणी तुमचं दूर करून घेणं, ह्या जर गोष्टी केल्या तर नक्कीच तुमचा बराचसा जो ट्रीटमेंटचा खर्च आहे तो वाचेल. आणि बऱ्याच अंशी पैसा नसल्यामुळे बरेच लोक आजारी राहतात आणि दुर्दैवाने बऱ्याच वाईट गोष्टी घडतात. नंतर ह्या घडू नये तर जर आपण सजग राहिलो आणि थोडंसं याच्यावर काळजी घेतली तर नक्कीच महागच्या महाग शस्त्रक्रिया आजच्या घडीला फ्री होत आहेत आणि ते बऱ्याच हॉस्पिटल म्हणतात. त्याच्या व्यतिरिक्त अजून काही चॅरिटी हॉस्पिटल्स पण आहेत. त्या चॅरिटी हॉस्पिटलमध्ये आपले काही बेड रिझर्व असतात, त्या बेड रिझर्वमध्ये पण आपण करू शकतो. काही आवश्यकता वाटली, काही असं जर गरज वाटत असेल तर मी ठाणे जिल्ह्यातल्या लोकांना आवाहन करेल की आमच्या जिल्हा रुग्णालयात तुम्ही पेशंटला घेऊन या. आम्ही सर्वतोपरी त्यांना मदत करू आणि गरीब लोकांना जेवढं काही किंवा नॉन अफोर्डेड लोक आहेत ज्यांना खर्च करू शकत नाही अशा लोकांची सेवा खरोखर प्रचंड आरोग्यदायी आणि महत्त्वाची ठरते आहे. त्या सगळ्यात जास्त लोकांनी याच्याबद्दलची जनजागृती होणं गरजेचं आहे. लोकांना माहीत असणं गरजेचं आहे. आणि जेव्हा आपण हॉस्पिटलला ॲडमिट होतो तेव्हा ॲटलिस्ट तुमचं मोबाईल लिंक, आधार कार्ड ह्या गोष्टी या रेशन कार्ड घेऊन जाणं खूप गरजेचं आहे. आणि त्या व्यतिरिक्त बाकी जर नसेल तर तहसीलदारचं सर्टिफिकेट जरी असलं तरी महत्त्वाचं आहे. तर ह्या दृष्टीने लोकांनी थोडी सतर्कता जर बाळगली तर तुमचा बराचसा पैसा ट्रीटमेंटचा वाचू शकतो. धन्यवाद. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा
जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. क्रेडाई एमसीएचे तर्फे बाळकुम येथील दोस्ती वेस्ट काउंटीमध्ये सुरू असलेल्या 23व्या भव्य प्रॉपर्टी प्रदर्शनास गेल्या 3 दिवसांमध्ये 20,447 नागरिकांनी भेट दिली असून 234 नागरिकांनी आपल्या स्वप्नातील घराची नोंदणी केलेली आहे. या प्रदर्शनात 398 कोटी रुपयांचे कर्ज प्रस्ताव मंजूर झालेले आहेत. या प्रतिसादाबद्दल अध्यक्ष सचिन मिराणी, सचिव फैयाज विराणी आणि प्रदर्शन समितीचे अध्यक्ष विभव बोरकर यांनी ग्राहकांचे आभार मानलेले आहेत. या प्रदर्शनात ठाण्यातील 40हून अधिक आघाडीच्या विकासकांचे 100हून अधिक रेरा मान्यताप्राप्त गृहप्रकल्प सादर करण्यात आले होते. त्यामध्ये 55 लाख रुपयांच्या BHK पासून प्रीमियम दर्जाच्या 4 BHK प्रशस्त निवासस्थानांचा समावेश होता. या प्रदर्शनामध्ये घोडबंदर रोड, कोलशेत, पोखरण आणि माझीवाडा मालमत्ताधारकांना सर्वाधिक प्रतिसाद मिळालेला आहे. या प्रदर्शनामध्ये घोडबंदर रोड, कोलशेत, पोखरण आणि माझीवाडा येथील मालमत्तांना सर्वाधिक प्रतिसाद मिळालेला आहे. जुन्या ठाणे शहरातील पुनर्विकासाच्या मालमत्तेतही ग्राहकांनी औत्सुक्य दाखवले. किमान 55 लाख ते 2,25 लाखापर्यंतच्या घरांना सर्वाधिक मागणी आढळली. काही वैशिष्ट्यपूर्ण ऑफर्समुळे अनेक ग्राहकांनी घराची थेट नोंदणी केली. या प्रदर्शनात स्टेट बँक, युनियन बँकेसह काही बँका आणि वित्तीय संस्थांची दालनं देखील होती. त्यामध्ये अनेक ग्राहकांच्या कर्ज पुरवठ्यावरील अर्जावरती तातडीने प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. मैं सबका धन्यवाद करना चाहूँगा जो एग्जीबिटर है जिन्होंने पार्ट लिया, मेरे स्पॉन्सर्स, मेरे टीम मेंबर्स सबका है. और सबसे ज़्यादा मैं शुक्रिया करना चाहूँगा जो हमारे कस्टमर्स हैं जो इधर आए. 20,000 से भी ऊपर लोग हैं, उन्होंने इधर विज़िट किया और उन्होंने ये एग्जीबिशन को देखा और उन्होंने सराहा भी है. उनको बहुत अच्छा लगा. उनको ये जो चीज़ें उनको अगर ये देखने को मिनिमम उनको 10 से 15 दिन लगे, वो उन्होंने इधर आके 1 से 1.5 घंटे में सब प्रोजेक्ट्स देख लिए. और उनको स्पॉट लोन सैंक्शन भी SBI बैंक हो, यूनियन बैंक हो, पंजाब नेशनल बैंक हो, टाटा कैपिटल हो, स्पॉट सैंक्शन करीबन 400 करोड़ रुपए का इधर स्पॉट सैंक्शन हुआ है. 230 से 250 के बीच में स्पॉट बुकिंग्स भी हुए. मैं इन सब के लिए मैं सबको धन्यवाद कहना चाहता हूँ. और मैं ये भी आपको बताना चाहता हूँ कि हमारा जो ऑनलाइन एक्सपो है हमारे वेबसाइट पे चालू ही रहेगा नेक्स्ट 6 महीने तक. जिन्होंने भी यहाँ पे आ नहीं सके वो ऑनलाइन एक्सपो विजिट करके उसका जो एक्सपो में हम जो शोकेस कर रहे हैं उनका देख लीजिए और उनका फ़ायदा उठा लीजिए. सर कितने लोगों ने एक्सपो में विजिट किया? 20,000 के ऊपर. और कितने फ्लैट आपके बिक चुके हैं? 250 के ऊपर फ्लैट बिक चुके हैं. 235 240 लास्ट नंबर्स मिले थे. और 400 करोड़ के ऊपर का लोन सैंक्शन हो चुका है बाय वेरियस बैंक्स. सर अभी तक लोग इधर विजिट दे रहे हैं. थाना के लोग हैं ज़्यादा या मुंबई के लोग? सर थाना के हैं, भिवंडी के भी काफ़ी है. हम लोग को कल्याण, डोंबिवली, बोलो सब जगह से आ रहे हैं लोग. अभी जो ओरिजिनली अभी आप देखेंगे तो वेस्टर्न सबब से भी बोरीवली टनल बनने के बाद आप 10-12 मिनट में बॉम्बे, वेस्टर्न बॉम्बे पहुंच जाओगे. तो बहुत सारे वेस्टर्न के भी लोग हैं जो थाना में देखना प्रेफर करते हैं. थैंक यू वेरी मच. ठाणे महानगरपालिकेतील भारतीय जनता पक्षाच्या गटनेता कार्यालयाचं उद्घाटन आमदार संजय केळकर यांच्या हस्ते पार पडले. या प्रसंगी ठाणे शहर विधानसभेचे आमदार संजय केळकर, प्रदेश सरचिटणीस आमदार निरंजन डावखरे, ठाणे महानगरपालिकेचे उपमहापौर कृष्णा पाटील, भारतीय जनता पक्षाचे गटनेते नगरसेवक मुकेश मोकाशी, नगरसेवक संजय वागुले, नगरसेवक मनोहर डुमरे, नगरसेवक वैभव कदम, नगरसेवक दीपक जाधव, नगरसेविका अनिता ठाकूर, नगरसेविका नम्रता कोळी, नगरसेविका मृणाल पेंडसे, नगरसेविका प्रतिभा मडवी,
ठाणे शहर सरचिटणीस डॉक्टर राजेश मडवी, डॉक्टर समीरा भारती, ठाणे शहर महिला मोर्चा अध्यक्ष स्वप्नाली साळवी तसेच अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. या नवीन कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या अधिक प्रभावीपणे सोडवण्यास आणि जनसंपर्क अधिक दृढ करण्यास निश्चितच मदत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. समोर डन. सतीश शॉल कुठे साहेब समोर. हां मोबाईल साहेब समोर. हां साहेब समोर. मित्र मागे प्रशस्त असं भारतीय जनता पार्टीचं गट कार्यालय या ठिकाणी उपलब्ध झालं आहे आणि त्याचं आज उद्घाटनही झालं आहे. मला निश्चितपणे खात्री आहे की वाढत्या शहराच्या समस्या, वाढते निरनिराळे विकास प्रकल्प, त्याचे सर्व या लोकशाहीच्या मंदिराच्या माध्यमातूनच लोकप्रतिनिधी निर्णय घेतात आणि त्यासाठी जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी देखील हे गटनेता कार्यालय हे या ठिकाणी सुसज्ज असं लोकांसाठी उपलब्ध झालं आहे. मला निश्चितपणे खात्री आहे की आत्ताच एक महिन्यापूर्वीच महासभेला सुरुवात झालेली आहे आणि भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक हे निश्चितपणे लोकाभिमुख आणि या ठाण्याच्या गरजेनुसार त्या पद्धतीने नियोजनामध्ये काय काय बदल व्हायला पाहिजेत, काय त्रुटी आहेत, हे ठामपणे मांडायला देखील त्यांनी सुरुवात केलेली आहे. शेवटी आमचं नातं जे आहे ते ठाणेकर जनतेशी आहे आणि या जनतेला या माध्यमातून न्याय देण्याचं आणि त्यांच्या समस्या सोडवण्याचं काम जे आहे ते या माध्यमातून निश्चितपणे केलं जाईल. बघा, रेटून नेण्याचं काम भारतीय जनता पार्टी सहन करणार नाही. या सभागृहामध्ये बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, विषयाला धरून कामकाज चाललं पाहिजे अशा प्रकारची सर्वतूर ही भूमिका आहे आणि त्याच्यामुळे कोणी रेटून नेत असेल किंवा आवश्यक तो विषय जो आहे तो टाळत असेल तर ते खपून घेणार नाही. मात्र विकासाचा जो म्हणून मुद्दा असेल त्या विकासाच्या मुद्द्याला ठाणेकरांशी कसं जोडलं गेलं आहे आणि त्या दृष्टीने ठाणेकरांना कशा पद्धतीने या विकासामध्ये उपयोग होणार आहे हे निश्चितपणे त्या ठिकाणी बघून योग्य पद्धतीने त्याला पाठिंबा देखील दिला जाणार. आमच्या मित्र पक्षाचा हा प्रश्न आहे आणि वेळोवेळी आम्ही हे बोलूनही दाखवलेलं आहे की अनेक वर्षानंतर प्रशासकीय राजवट संपून या ठिकाणी लोकप्रतिनिधी आलेले आहेत आणि कुठल्याही पक्षाचे असो त्यांना त्या ठिकाणी काम करण्याची जबाबदारी मिळाली पाहिजे. आणि आता तर 2.5 महिने झाले, आता आणखीन किती दिवस तुम्ही लावणार हा आमचा खरा म्हणजे सवाल आहे आणि त्याच्यामुळे ताबडतोब त्यांनी या समित्या गठीत केल्या पाहिजेत. एवढी मोठी मेजॉरिटी आहे ती कशासाठी आहे मग? आणि त्यामुळे ठाणेकरांचं हित डोळ्यासमोर ठेवून तरी या समित्या लवकरात लवकर करा. आज ठाणे महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या गटनेते कार्यालयाचं, नवीन कार्यालयाचं, प्रशस्त कार्यालयाचं उद्घाटन माननीय केळकर साहेबांच्या हस्ते आज झालेलं आहे. आपण बघितलं की महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये लोकांचं जनमत आणि कौल हे भारतीय जनता पार्टीसाठी जास्तीत जास्त होतं आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीचे वाढलेली नगरसेवकांची संख्या ही लक्षात ठेवून महानगरपालिकेमध्ये त्यांना एक प्रशस्त कार्यालय असलं पाहिजे, एक मोठं कार्यालय असलं पाहिजे या दृष्टिकोनाने भारतीय जनता पार्टीच्या माध्यमाने आमचे गटनेते मुकेशजी मोकाशी यांच्या माध्यमाने आणि आमचे उपमहापौर कृष्णाजी पाटील यांच्याकडनं ही मागणी करण्यात आली. महानगरपालिकेमध्ये या गट कार्यालयाच्या माध्यमाने निश्चितच ठाणे महानगरपालिकेमध्ये जे प्रश्न नागरिकांचे आहेत ते यशस्वीपणे सोडवले जातील असा विश्वास मला आहे. आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि तसेच प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या आशीर्वादाने आणि आपल्या ठाणे शहराचे जनसेवक लाडके आमदार संजयजी केळकर साहेब तसेच कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजनजी डावखरे साहेब आणि आमचे उपमहापौर कृष्णाजी पाटील
यांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना ठाणे महानगरपालिकेमध्ये आता नगरसेवकांची संख्या 28 झालेली आहे आणि त्यामुळे हे नवीन प्रशस्त असं गटनेता कार्यालय याची मागणी केलेली आणि त्यानुसार हे कार्यालयाचं आज उद्घाटन होत आहे आणि खरोखरच ठाणे शहरातले जेवढे समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक प्रयत्नशील असतात आणि ते राहतील आणि ह्या गटनेता कार्यालयाच्या माध्यमातून BJPचे जे आमचे कार्यकर्ते जे आहेत त्या कार्यकर्त्यांना एक हक्काचं कार्यालय तयार होऊन जाईल महानगरपालिकेमध्ये. उपमहापौर कार्यालय आहेच, परंतु गटनेता कार्यालय हे कार्यकर्त्यांसाठी नेहमीच ह्याच्यामध्ये राहील, उपलब्ध राहील आणि ह्या कार्यालयाच्या माध्यमातून ठाणेकर जनता आणि भारतीय जनता पार्टीचे जेवढे कार्यकर्ते आहेत यांच्यासाठी आम्ही इकडनं कामाला प्राधान्य देण्याचा प्रयत्न करू आणि त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. नौपाडा परिसरातील गोखले रोडवरील पॅराडाईज सोसायटीच्या तळमजल्यावरील प्राची फॅशन स्टोअरला सकाळी भीषण आग लागली. सुमारे 3 तासांच्या अथक प्रयत्नानंतर त्या आगीवरती नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलंय. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झालेली नाही. नौपाडा परिसरातील गावदेवी मंदिराजवळ पॅराडाईज सोसायटीच्या तळ अधिक 9 मजली इमारतीच्या तळमजल्यावर सुमारे 2500 चौरस फूट क्षेत्रफळाच्या दुकानामध्ये आग लागल्याची माहिती ठाणे महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाला मिळाली होती. घटनास्थळी अग्निशामक दल, आपत्ती व्यवस्थापन पथक, नौपाडा पोलीस, महावितरण कर्मचारी तसेच इतर यंत्रणा तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी त्या आगीवरती सुमारे सकाळी 8:40 वाजताच्या सुमारास नियंत्रण मिळवलं. या आगीमध्ये संपूर्ण दुकान जळून खाक झालं असून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे. सदर दुकान हे चेतन बोरीचा यांच्या मालकीचं आहे. यावेळी 3 अग्निशामक वाहने, 2 वॉटर टँकर, 1 रेस्क्यू वाहन, JCB मशीन पाचारण करण्यात आलं होतं. शहरातील वाढते नागरिकीकरण आणि त्यातून निर्माण झालेल्या पाणी टंचाईवरती प्रभावी उपाय म्हणून लोकमान्य नगर पाडा क्रमांक 1 आणि 2 तसेच उन्नती गार्डन परिसरातील जुन्या विहिरीचे पुनरुज्जीवन करण्यात आलं असून त्यावरती आरो प्लांट उभारून नागरिकांना शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमाचं लोकार्पण परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला शिवसेना ठाकरे शहर प्रमुख नगरसेवक राजेंद्र फाटक, राकेश शिंदे, नगरसेविका शीतल धमाले, सुलेखा चव्हाण, जयश्री डेव्हिड, शिवसेना विधानसभा सचिव संदीप डोंगरे, विभाग प्रमुख भगवान देवकाते, रामचंद्र गुरव, संतोष ढमाले, देवेंद्र साळवी यांच्यासह असंख्य कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना मंत्री सरनाईक म्हणालेत की ठाणे शहरातील अनेक विहिरी कालांतराने बुजवण्यात आल्या किंवा कचरा व सांडपाण्यामुळे दूषित झाल्या. परिणामी नैसर्गिक जलस्रोत नष्ट होण्याच्या मार्गावर होते. ही बाब लक्षात घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळामध्ये ठाणे व मीरा भाईंदर शहरातील 46 विहिरींच्या पुनरुज्जीवनासाठी सुमारे 50 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या निधीतून महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत विहिरींची वैज्ञानिक पद्धतीने साफसफाई, गाळ काढणे आणि संरक्षक उपाययोजना करून त्यांना पुन्हा जिवंत करण्याचं काम सुरू आहे. तसंच या विहिरीवरती आरो प्लांट बसवण्याचं कामही प्रगतीपथावरती आहे. सध्या वाढत्या उन्हाळ्यामुळे महानगरपालिकेकडून होणारा पाणीपुरवठा अपुरा पडत असताना किंवा तांत्रिक कारणांमुळे तो खंडित झाल्यास नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. अशा परिस्थितीत पुनर्जीवित विहिरी आणि त्यावर बसवण्यात आलेले RO प्लांट नागरिकांसाठी मोठा दिलासा ठरणार आहेत. हात लाव ना. हा. साडी इकडे. साडी. हा.
ओके हे थांब सांगितलं मी आल्याला ते क्लिअर हे पुढे जाऊ नका रे. त्याला काय चालू केलं का प्लॅन सर इथं थोडं पाठी आहे रे. अरे यार काय चाललंय भाऊ काय करतोय भाऊ? तुम्ही कामा तिथे चला आता हे, राजू वर जा आणि तू आणि तेव्हा प्लॅन चालू करून अरे मी नोंद केलं ना आता तुम्ही प्रामुख्यानं ओळा माजिवडे विधानसभा मतदारसंघामध्ये ज्या विहिरी आहेत त्या बहुतांश विहिरी ह्या अतिशय घाण झाल्या होत्या. त्यातील पाणी जे आहे ते बिलकुल वापरण्याजोगं नव्हतं. म्हणजे पिण्याची तर लांबची गोष्ट, पण लोक धुणा भांड्याला किंवा गाडी धुवायला किंवा लाद्या वगैरे स्वच्छता करायला सुद्धा त्याचा वापर करत नव्हते, कारण एवढं घाणेचं साम्राज्य त्यामध्ये होतं. आता तुम्ही बघताय की ही विहीर सुद्धा स्वच्छ केली होती आमच्या ठाणे महापालिकेच्या वॉटर सप्लाय डिपार्टमेंटनं, परंतु परत लोकांना त्या ठिकाणी बाटल्या आणि काही वस्तू टाकल्या. त्यामुळे सातत्यानं ह्या वस्तू टाकून किंवा निर्माल्याचं सामान टाकून किंवा इतर काही जे ड्रेनेजचं पाणी असतं किंवा नाल्या किंवा गटाराचं पाणी असतं ते त्यामध्ये जाऊन ते पाणी अतिशय अस्वच्छ होत असतं आणि त्यामुळे ते पिण्यायोग्य कधीच झालं नव्हतं. म्हणून आम्ही एक संकल्पना राबवली की प्रत्येक विहिरीचं पाणी हे त्याला नैसर्गिक जो स्रोत आहे तो जिवंत असल्या कारणानं ते वापरण्यायोग्य कसं होईल. आणि त्यामुळे एकनाथ शिंदे साहेब राज्याचे मुख्यमंत्री असताना मी एक प्रपोजल त्यांच्याकडे दिलं, जे आमच्या ठाणे महापालिकेच्या आणि मीरा भाईंदरच्या वॉटर सप्लाय डिपार्टमेंटनं माझ्याकडे दिलं होतं. आणि त्या माध्यमातून ते प्रेझेंटेशन दिल्यानंतर शिंदे साहेबांनी ठाणे आणि मीरा भाईंदरच्या सगळ्या विहिरीचं सुशोभीकरण करणे, पुनरुज्जीवन करणे, ते जे पाणी आहे त्यामध्ये ते वापरण्यायोग्य करणे, किंबहुना पिण्यायोग्य करण्यासाठी 50 कोटीचा निधी उपलब्ध करून दिला. ते प्रपोजल आम्ही तयार केलं आणि गेल्या 2 वर्षापासून त्यावर काम चालू होऊन आज त्यापैकी बहुतांश विहिरी ह्या स्वच्छ करण्यात आलेल्या आहेत. त्यावर आरो प्लांट लावलेले आहेत. आमच्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार आणि जे आमचे कन्सल्टंट आहे त्यांच्या म्हणण्यानुसार हे पाणी पिण्यायोग्य आहे, कारण लॅबमध्ये सुद्धा त्यांनी ते पाणी नेलेलं आहे. म्हणजे माझं असं म्हणणं, पिण्यायोग्य ठीक आहे, परंतु वापरण्यायोग्य असेल तरी सुद्धा ह्या पाण्याचा फायदा हा सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे, कारण ह्या सगळ्या जुन्या विहिरी आहेत आणि या विहिरीच्या पाण्याच्या माध्यमातून कपडे धुणं, भांडी धुणं, लाद्या पुसणं किंवा गाड्या धुणं किंवा इतर काही गोष्टी ज्या आहेत स्वच्छतेसाठी, साफसफाईसाठी या पाण्याचा जरी उपयोग झाला तरी निश्चितपणे ह्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये याचा फार मोठा फायदा होऊ शकेल. ही जी विहीर आता आपण करतोय त्या विहिरीचं पाणी पिण्यायोग्य असल्या कारणानं आरो प्लॅन्टच्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारे तो विकसित करण्यात आला आणि ताबडतोब हे जे पाणी आजपासून आता येणार आहे ते लॅबमध्ये दाखवून 2 ते 3 दिवसामध्ये तो लॅबचा रिपोर्ट हा या ठिकाणी लावण्यात येईल आणि त्यानुसार हे पाणी पिण्यासाठी सुद्धा ह्या परिसरातल्या जनतेला वापरता येईल. विहिरीमध्ये जो काही बाटल्या वगैरे टाकल्या जातात या संदर्भात नागरिकांना त्या सुद्धा मी सूचना केलेल्या आहे की शक्यतो बघा, आता जेव्हा विहिरीचा उपयोग किंवा विहिरीच्या पाण्याचा उपयोग केला जातो त्यावेळेस लोक त्याचा वापर चांगल्या प्रकारे करतात. आता ह्या ठिकाणी बाटल्या वगैरे टाकल्या गेलेल्या आहेत, परंतु हेच पाणी आपल्याला प्यायचं आहे, आपल्याला वापरायचं हे जेव्हा त्यांना समजेल त्यामुळे ते कचरा वगैरे त्या ठिकाणी टाकणार नाही आणि तशा सूचना मी दिलेल्या आहेत. आता जो कचरा साठलेला आहे तो मी ताबडतोब साफ करायच्या सूचना आमच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या आहे. परंतु भविष्यामध्ये हीच लोक, हेच नागरिक ही विहीर स्वच्छता ठेवण्यासाठी आमच्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सहकार्य करेल. परंतु राज्याच्या इतिहासामध्ये हा पहिला प्रकल्प ठाणे महापालिकेचा आहे की वाया गेलेल्या ह्या विहिरी, म्हणजे अनेक विहिरी तर बुजवल्या गेल्या आहेत की अस्वच्छ पाणी आहे, पाणी पिण्यायोग्य नाही आहे, घाणीचं साम्राज्य त्या विहिरींमध्ये आहे, त्यात ते जो कचरा निर्माण होतो त्यामुळे आजूबाजूच्या परिसरामध्ये सगळी दुर्गंधी झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये ती विहीर बुजवणे योग्य असं काही लोकांचं मत आहे. परंतु आम्ही ह्या विहिरी बुजवल्या नाही, नैसर्गिक पाण्याचे स्रोत कायम ठेवून हे पाणी पिण्यायोग्य, वापरण्यायोग्य आम्ही केलेलं आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये
मुख्यमंत्री पदावर कार्यरत असताना एकनाथ शिंदे साहेबांनी जे सहकार्य केलं त्या सहकार्यामुळे आम्ही हे करू शकलो आणि याचा फार मोठ्या प्रमाणात फायदा सर्वसामान्य जनतेला होणार आहे. कारण तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.